नमस्कार. मी ॲडव्होकेट माधवी बाळ पोद्दार. गेल्या 20 वर्षापासून पुणे जिल्हा न्यायालय आणि प्रामुख्यानं महाराष्ट्रातल्या सगळ्या न्यायालयांमध्ये आणि खंडपीठांमध्ये फौजदारी आणि मॅट्रिमोनियल विशेषतः या 2 क्षेत्रामध्ये मी वकिली करते. आता जर बघितलं तर गेल्या दीड महिन्यामध्ये 450 प्रकरणांपैकी घटस्फोटाच्या 350 प्रकरणं ही सामोपचारानं घटस्फोटाची आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला असं बघावं लागेल की बदललेली समाज पद्धती, समाजातील बदलत असणारी संस्कृती आणि पाश्चात्य संस्कृतीचा आपली मुलं खूप लवकर करत असणारा अवलंब, हे प्रामुख्यानं कारण आहे असं मला वाटतं. आपल्याला सुद्धा आपली मुलं बाहेर जाऊन सेटल होणं किंवा बाहेर परदेशात शिकायला जाणं, परदेशात नोकरीसाठी जाणं, ह्याच्यामध्ये खूप जास्त अभिमान वाटू लागलेला आहे. मग आपण ह्या गोष्टीचा बाऊ कसा काय करू शकतो की ती संस्कृती आपल्या संस्कृतीमध्ये येणार नाही, किंवा आपली मुलं जर तिथं राहण्यासाठी तुम्ही पाठवताय, शिक्षणासाठी तुम्ही पाठवताय, तर त्या संस्कृतीचा शिरकाव आपल्या संस्कृतीमध्ये होणार नाही असं आपल्याला कसं काय म्हणता येईल? हा झाला एक घटक. दुसरा घटक आहे आर्थिक स्वावलंबन. दोघेही जे आहेत ते आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत. त्यामुळं उच्च विभूषित आहेत आणि त्यामुळं ते निर्णय घेण्यासाठी इंडिपेंडंट आहेत, स्वतंत्र आहेत. त्यांना एकमेकाबरोबर अल्टिमेटली ॲडजस्ट करायचं नाहीये. त्यांच्यामधली सहनशीलता या पिढीमधली जी कमी झालेली आहे, हा एक प्रमुख घटक या घटस्फोटाच्या वाढत्या कारणांमध्ये आहे असं मला म्हणावं लागेल. कारण जर आपण ह्या सगळ्या प्रकरणांमध्ये जर बघितलं आपण, तर खूप सगळी प्रकरणं ही वेळेच्या आधी घटस्फोट दाखल करण्यासाठीचा जो कलम आहे, त्यानुसार दाखल झालेली प्रकरणं आपल्याला दिसतात. त्याच्यामध्ये 1 महिना, दीड महिना एवढ्या कमी वेळेमध्ये दोन्ही कपल आणि त्यांचे आई-वडील सुद्धा कोर्टामध्ये घटस्फोट घेण्यासाठी येतात. नाही जमणार, नाही जमणार, तो असाच आहे किंवा ती अशीच आहे, नाही जमणार, पूर्ण आयुष्यभर कुठं अडकायचं, असे सूर असतात. अशा परिस्थितीमध्ये आपण सुद्धा आपल्या मुलांना शिकवत नाही की तुम्हाला थोडंसं एकमेकाबरोबर ॲडजस्ट करायचंय. काउन्सिलिंग, मॅरेज काउन्सिलिंग हा खूप महत्त्वाचा घटक आज बनलेला आहे. तो खूप मोठं सेव्हियर होऊ शकतो लग्न वाचवण्यामध्ये, विवाह संस्कृती वाचवण्यामध्ये असं मला वाटतंय. कारण आपण एकत्रित कुटुंबापासून विभक्त कुटुंबामध्ये राहण्याची पद्धती ही जास्त ही मुलं अवलंबत आहेत. कारण त्यांना निर्णय घेण्यासाठी स्वातंत्र्य हवंय, आपलं आयुष्य जगण्यासाठी मनमौजीपणा हवाय, आपलं आयुष्य आपल्या मर्जीप्रमाणे त्यांना पाश्चात्य संस्कृतीपणासारखं जगायचंय. अशा परिस्थितीमध्ये जर तिसरा घटक, जर एक न्यूट्रल घटक जर कोणी हे विवाह वाचवण्यासाठी काम करू शकत असेल, तर ते विवाह समुपदेशक हे खूप चांगलं काम करू शकतात. पण त्यांच्यापर्यंत जा आणि तुम्ही ट्राय करा, तुम्ही प्रयत्न करा. हे शिकवणारे मात्र त्या कुटुंबातले आई-बापच असू शकतात. पण आज मी खूपदा बघते आणि मला सांगायला वाईट वाटतंय, की आई-वडील जास्त गोष्टी इगोवर आणि रागावर घेतात आणि आपल्या मुलांचं बोट धरून त्यांना इथपर्यंत आणतात. नाही, होत नाही ना, सोडून दे. त्यांना असं केलं, तिनं तसं केलं, नाही पाहिजे, आपल्याला नाही होणार, आयुष्य नाही निघणार. हे आई-वडीलच महिना 2 महिन्यामध्ये डिक्लेअर करून रिकामे होतात. ते मुलांना तू हे करून बघ, ट्राय करून बघ. थोडा तू सुद्धा 2 पावलं मागे ये, किंवा तिला हे सांगत नाहीत, की थोडी तू सुद्धा 2 पावलं मागे ये. आम्ही जर वकील म्हणून त्यांचं ह्या पद्धतीने समुपदेशन केलं, तर ते आम्हाला सांगतात, की मी ह्यासाठी माझी मुलगी मी एवढी शिकवली का? की त्यांनी आल्यावर पाणी मागावं आणि मग तिनं पाणी द्यावं. मी म्हणत नाही, की रोज त्यांना पाणी मागावं आणि तिनं पाणी द्यावं. पण एखाद दुसऱ्या वेळेला जर घरातल्यांनी मागितलं, तर दोघांनीही एकमेकाला द्यावं. त्यामध्ये कमीपणा नसावा. घरातलं जे काम पडेल ते त्यांनी दोघांनीही करावं. आणि काही अंशी आजपर्यंत भारतीय संस्कृती ही खूप जास्त महान होती, जास्त टिकलेली होती आणि स्थिर संस्कृती होती. त्यामुळे समाज स्थिर होता. कारण स्त्रीचं त्या घरामध्ये प्रभुत्व जास्त होतं. स्त्रीनं घेतलेल्या जबाबदाऱ्या जास्त होत्या आणि स्त्री जबाबदारीनं त्या जबाबदाऱ्या घेत होती. म्हणून संस्कृती टिकलेली होती असं मला म्हणावं लागेल. आणि आता जर आपण बघितलं तर त्याच गोष्टींचा अभाव आहे. अभाव होऊ लागलेला आहे. बाई घर जोडते, बाई सर्वांना एकत्र बांधून ठेवते. हे जे आहे, हे जे साधं वाक्य आपण आपल्या आईच्या तोंडून ऐकलेलं, ते खूप महत्वाचं आहे.
ते खूप महत्वाचं आहे. हा हा घटक कमी होऊ लागल्यामुळं विवाह संस्था मोडकळीस आलेली आहे आणि विवाह खूप पटकन तुटू लागलेले आहेत आणि विभक्त होऊ लागलेले आहेत, असं म्हणावं लागेल. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाचं पहिल्या दीड महिन्यातले पर्सेंटेज आता पुण्यासारख्या शहरामध्ये असं प्रमाण अचानक वाढण्याचं तुम्हाला दुसरं काय कारण वाटतं? मी असं म्हणेन, की हा जो आकडा आहे, की 350 सामोपचारानं घटस्फोट आहेत, 450 मधले. अशा परिस्थितीमध्ये 350 घटस्फोटामधले मी आज तुम्हाला इथं बसून खात्रीशीररित्या सांगू शकते, की 250 घटस्फोट हे आय-टी सेक्टर मधल्या मुला-मुलींचे आहेत. मी मगाशी जसं सांगितलं, की पाश्चात्य संस्कृती, आय-टी सेक्टरचा जास्त प्रभाव किंवा जास्त संबंध येतो, तो इंग्लंड, अमेरिका, बाहेरच्या देशांशी जास्त येतो. तिथल्या कंपन्या इथं आल्या, आपली मुलं त्यांनी हायर केली, आपली मुलं प्रोजेक्टसाठी बाहेर जाऊ लागले, तिथल्या लोकांच्या जास्त संपर्कामध्ये येऊ लागले आणि वेळी-अवेळी काम करू लागले आणि त्याचा परिणाम हा असा झाला न्याय समाजावर. न्यायालयीन प्रक्रिया वेगवान होते या सगळ्या संदर्भामध्ये. तर त्याचा पण हा परिणाम आहे. या सगळ्या बाबीमध्ये न्यायालय पण कमी नाहीये. तुम्हाला 6 महिन्याचा जो कूलिंग पिरियड होता, तो असे काही लँडमार्क सायटेशन जजमेंट सुप्रीम कोर्टाने पास करून त्यातनं गाईडलाईन घालून दिल्या, की तुम्हाला 15 दिवसात सुद्धा घटस्फोट मिळू शकतो. ते खूप खूप एकदम वेगवान प्रक्रिया म्हणजे 1.5 महिन्यात लग्न आणि जर परमिशन घेतली एका सेक्शन खाली आणि दोघं जर तयार असतील, तर ते आधी बॅकडेटेड तारखा दाखवून 1 वर्षाच्या पूर्वीचं लग्न दाखवून, सेपरेशन दाखवून न्यायालय बाकी फार कुठली शहानिशा न करता तो घटस्फोट ग्रँट पण करतं 15 दिवसात. परत एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्सचं पण प्रमाण वाढल्याचं मध्यंतरी एका सर्वेक्षणातून आलं होतं. तर हे प्रमाण का वाढतंय आणि घटस्फोटाच्या प्रकरणांमध्ये याचा किती रोल आहे? अ, ह्यासाठी मी असं म्हणेन, की आपल्या हातातला फोन आणि वाढलेली सोशल मीडियाचा इंटरफेरन्स जो आपल्या आयुष्यामध्ये जो वाढला. ह्याच्याबरोबर आपण रील स्क्रोल करतो. त्याच्यामध्ये जर आपण एक रील एक्स्ट्रा मॅरिटल किंवा पतीचं बाहेर कुठेतरी अफेअर आहे. ती रील जर आपण एक बघितली, तर आपल्याला तो फोन एआयच्या माध्यमातून Googleच्या माध्यमातून तेच रील दिवसाला तुम्हाला 1000 रील दाखवतो तो. 1000 विषय तुमच्या समोर मांडतो तो. अशा परिस्थितीमध्ये सोशल मीडिया हा फॅक्टर जास्त महत्वाचा आहे. दुसरी गोष्ट सहनशीलता जी संपलेली आहे, की मला तुला 1 महिना देखील सहन नाही करायचंय. मला तुला संधीच नाही द्यायची आहे. अशा परिस्थितीमध्ये तिसरा व्यक्ती जो जवळ येतो, मित्र जवळ येतो किंवा मैत्रीण जवळ येते, ती इमोशनली त्यावेळी तुम्हाला उभा राहायला मदत करते किंवा तुमच्या आयुष्यात जास्त शिरकाव करते. त्यावेळी ती मैत्रीण जास्त जवळची वाटायला लागते आणि ऑलरेडी आपण पाश्चात्य संस्कृती अवलंबायला लागलेलो आहे. त्यामुळं एक पार्टनर सोडून दुसरा पार्टनर आयुष्यात आणणं, त्याच्याबरोबर विवाह असताना त्याच्याबरोबर रिलेशन्स ठेवणं. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये फार काही वाईट आहे, असं वाटत नाहीये आता मुलांना. हं. याचा परिणाम जास्त झालेला आहे विवाह विच्छेदनावर. ऑफिस अफेअर्स बाबत पण मध्यंतरी एक सर्वे आला होता, की भारतामध्ये ऑफिस अफेअर्सचं पण प्रमाण वाढतंय. आय-टी आय-टी इंडस्ट्रीबद्दलच तुम्ही बोलताय. तर हे आय-टी इंडस्ट्रीमध्ये वाढतंय की सर्वच प्रकारचे ऑफिसेस? मला असं वाटतंय हे प्रमाण पूर्वी देखील होतं. फक्त पूर्वी ते लपलेलं होतं आणि आता ते जास्त उघड आहे. अफेअर्स 4 भिंतीच्या आतमध्ये गुपचूप पूर्वी देखील होत होते. पण सोशल मीडिया, व्हिडिओ काढणे, ते व्हायरल करणे किंवा पोस्ट टाकणे, पोस्ट व्हायरल करणे, एकमेकाला टॅग करणं, एकमेकाला डिफेम करणं यासाठीचा खूप सोपा प्लॅटफॉर्म उपलब्ध झाल्यामुळं ती अब्रू चव्हाट्यावर मांडली जाऊ लागली. हे प्रमाण पूर्वी देखील होतं. ऑफिसमध्ये आतमध्ये सेक्शुअल हॅरेसमेंटच्या केसेस असू दे किंवा कन्सेन्शुअल अपॉर्च्युनिस्टिक रिलेशनशिप असू देत, ह्या पूर्वी देखील होत होत्या आणि अल्टिमेटली आता आय-टी सेक्टर असू दे किंवा परदेशातल्या आलेल्या बँका असू देत, अनेक परदेशातून अनेक कंपन्या देखील आल्या. ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये परदेशी व्यक्ती जास्त संपर्कात येऊ लागले आणि परदेशात जाण्याचं प्रमाण मुलांचं वाढल्यामुळं ह्या सगळ्या गोष्टींचा जास्त सोप्या पद्धतीने अवलंब होऊ लागला. एखादी अपॉर्च्युनिटी हवी असेल, तर दोघांनाही तो मार्ग जास्त सोपा वाटू लागलाय.
हे उघड उघड दिसतंय, प्रत्येक क्षेत्रामध्ये दिसतंय. फक्त IT सेक्टरमध्ये आहे असं मी नाही म्हणणार आहे. यातूनच घटस्फोटांकडे हे झालं. घटस्फोटांचं प्रमाण यामुळेच जास्त वाढतंय. कारण जो पार्टनर जो प्रामाणिक आहे त्याला या गोष्टी खपत नाहीये. तो सहन नाही करू शकत हे सगळं.